लक्षवेधी क्रमांक 8 श्री राजेश वानखेडे. लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे माझ्या तिवसा मतदारसंघात आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि जे मतदारसंघातील मोठे गाव आहे माऊली जागीर, वलगाव, नेरपिंगळई, खुरा आणि कोल्हापूर याची लोकसंख्या साधारणतः 20-22 हजाराच्या 25 हजाराच्या वरती आहे आणि त्या लगतचे असलेले गावं, या गावामध्ये या PSCवर येत असलेला भार हे लक्षात घेता आरोग्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाज असतो शहराकडे धाव घ्यावी लागते. नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा सातत्यानं नागरिकांकडून मागणी होत आहे आणि सदर आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याबाबतचा त्यातल्या 3 गावांचा प्रस्ताव इथे आलेला आहे. 2 गावांचा अजून बाकी आहे. माझी आरोग्य मंत्र्यांना विनंती आहे की हे 5ही आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यात यावे. पहिला प्रश्न आहे का हा कधीपर्यंत करण्यात येईल. दुसरा प्रश्न असा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अपुरी कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे, त्यामुळे त्याचं कधीपर्यंत आपण हे संख्याबळ पुरवणार, असे माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. चला, माननीय मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राजेश वानखेडे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र माहुली जहागीर, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र नेर पिंगळाई आणि परत अमरावतीतल्या आणखीन 2-3 PSCच्या मध्ये ग्रामीण रुग्णालय करावं त्यासाठीचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांची मागणी आणि त्यांच्याबरोबर सगळ्याच लोकप्रतिनिधींची जी काय मागणी सातत्यानं अलीकडे येते की त्याच्यामध्ये बऱ्याचशा PSCचं अपग्रेडेशन करावं, ग्रामीण रुग्णालयांचं अपग्रेडेशन करावं, अशा पद्धतीची मागणी आहे. पूर्वीपासूनचा आमचा जो काही एकूण नियम आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा आणि त्याच्यामधल्या एकूण कामकाजामध्ये ग्रामीण रुग्णालय जे आहे ते 4 PSCच्यासाठी 30, त्याच्यानंतर 4 PSC नंतर प्रत्येक तालुक्याला 30 बेडचं एक ग्रामीण रुग्णालय द्यावं, अशा पद्धतीची पहिली मान्यता आहे. आणि अगदीच त्याच्यानंतर 50,000 ते 1.5 लाखपर्यंतची जर लोकसंख्या असेल तर 3 तालुक्याला आपण उपजिल्हा रुग्णालय देतो आहे. आणि त्याच्याही पलीकडं जर 1.5 लाखापासून 3 लाखापर्यंत लोकसंख्या असेल तर त्याच्यासाठी आपण 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय देतो. आणि त्याचबरोबर ट्रामा केअर सेंटरसाठी सुद्धा कमीत कमी 50 बेड आणि 100 बेड असेल तर त्याला प्राधान्य देऊन आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये या सगळ्या ट्रामा केअरसाठी सुद्धा मान्यता देतो आहे. आता हा झाला पूर्वीचा निकष, परंतु हा एकूण निकष जर बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये 2001च्या लोकसंख्येप्रमाणे 2013मध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीची नियमावली केली. परंतु आता बराचसा एकूण बदल झाला आहे, लोकसंख्या वाढली आहे, लोकप्रतिनिधींची मागणी वाढली. त्यासाठी सातत्यानं होत असणाऱ्या मागणी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच हाऊसमध्ये ज्यावेळेला घोषित केलं की प्रत्येक 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये सुद्धा आरोग्याच्या सुविधा दर्जेदार देण्याची जबाबदारी आणि प्राथमिकता ही राज्य शासनाची असेल, त्याप्रमाणे आपण एक बृहत आराखडा करतोय. त्या बृहत आराखड्यामध्ये एका बाजूला तिथलं एकूण असणारी लोकसंख्या आणि लोकसंख्येबरोबर लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा मेळ घालून आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेतोय. त्याच निर्णयामध्ये सन्मान्य राजेश वानखेडे साहेबांनी जे काय माहुली जहागीर आणि त्याचबरोबर नेर पिंगळाई या तिन्ही PSCबद्दल जे काही सूचना केली त्याचा सुद्धा या बृहत आराखड्याच्या एकूण कामकाजामध्ये विचार करण्यात येईल. नाही, लक्षवेधी क्रमांक, अरे बाबा नाही वेळ बघा थोडक्यात. हां, महाराज आता सकारात्मक आहे आरोग्यमंत्री आणि राजेश भाऊ वानखेडेंनी ह्या तिवसा तालुक्यातला प्रश्न मांडला आहे. आज माऊली जहागीर असेल, नेर असेल, नेळपिंगळाई असेल, तिवसा असेल, भातकुली असेल, कोल्हापूर असेल, याची लोकसंख्या वाढलेली आहे. आणि साहेबांनी सांगितलं मंत्री महोदयाने की 50,000पर्यंत आम्ही ग्रामीण रुग्णालय देतो. आता हे PSC आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले याच्यात नियमावलीमध्ये बदल करणार आहे. तर यासाठी पुढच्या अधिवेशनमध्ये या नियमावलीमध्ये तुम्ही बदल करणार आहे का लोकसंख्येच्या आधारावर. आणि विशेष बाब म्हणून राजेंद्र भाऊनी जे आपल्या वानखेडेंनी मांडलेले गाव आहेत याची लोकसंख्या आता 25,000पर्यंत गेली आहे. तर विशेष बाब म्हणून या PSCला आपण ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देणार आहे का. आणि उर्वरित जे रिक्त पद आहे यासाठी आपण येणाऱ्या 2 महिन्यात ते रिक्त पद बनवून आपण PSCला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे का, असे 3 प्रश्न आहे माझे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आमचे मित्र हरीश भाऊ पिंगळेंनी जे प्रश्न विचारले
त्याच्यामध्ये या सगळ्या बृहत आराखड्याला वेळेत कशा पद्धतीने पूर्ण करून लोकसंख्या वाढली असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने न्याय देणार असं विचारलं. मी उत्तरामध्येच मगाशी सांगितलं सन्मान्य राजेश वानखेडे साहेबांच्या की त्याच्यामध्ये आपल्याला बृहत आराखडा करण्याबद्दलच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. पुढच्या महिन्याभरामध्ये 2 महिन्यांभरामध्ये बऱ्यापैकी याच्यावरती मान्यता घेऊन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊन कारण त्याला फंडिंगची तरतूद करावी लागेल, मॅनपॉवरची तरतूद करावी लागेल, राज्य शासनावरती जो आर्थिक भार होणार आहे त्या सगळ्याची सुद्धा मान्यता घ्यावी लागेल. आपण ते सगळे करू कारण आत्ताची अवस्था जी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक सक्षम झाल्याशिवाय खाजगीकरणाकडे होत असणारा जो काही लोकांचा आर्थिक त्रास आहे तो कमी होणार नाही. त्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत. हिरामन ते खोसकर आपण करू. एका मिनिटात हिरामन खोसकर. अध्यक्ष महोदय, वानखेडे साहेबांनी जो काही प्रश्न लक्षवेधी लावलेले आहे, परंतु त्यांच्या मतदारसंघापुरता मर्यादित पूर्ण राज्याचा विषय आहे. अध्यक्ष मंत्री महोदयाने अतिशय उत्तर दिलं, परंतु अध्यक्ष महोदय आदिवासी भागामध्ये जी काही लोकसंख्येची जी काही तुम्ही आता सांगितलं, आदिवासी भागात क्षेत्रफळ फार पुढं लागतं. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे का आदिवासी भागात उपजिल्हा रुग्णालयाचं जे काही अटी असतील त्या कमी करावा, लोकसंख्या कमी करून आदिवासी भागामध्ये जर त्या अटी कमी केल्या तर अन्य आदिवासी भागामध्ये त्याचा फायदा होईल आणि ते कमी कराल का अशी माझी विनंती. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी आता जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आदिवासी भागासाठी विशेष आपण त्याच्यामध्ये काय सूट द्याल काय. निश्चितपणानं आदिवासी भागातल्या लोकांसाठी विशेषतः आमच्या नागरिकांसाठी ज्या काय सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यासाठी प्राधान्यक्रम हा राहीलच. यापूर्वी होता, आताही आहे आणि पुढेही राहील, कारण तिथं तरी या सगळ्या सेवेंची अधिक गरज आहे. त्यामुळे निश्चित बृहत आराखड्यामध्ये सुद्धा हे निकष कमी करण्याबद्दल आदिवासी भागामध्ये, डोंगरी भागामध्ये याच्यामध्ये प्राधान्यक्रम आपण घेणार आहोत. चला.